प्रेम एकदाच होतं असं म्हणतात, म्हणजे खरं प्रेम बर का. पण मग प्रेम एकदाच होतं असं असेल तर ती व्यक्ती आपल्याला भेटलीच नाही तर प्रेम करणं सोपं असतं. अवघड असतं ते शेवटपर्यंत टिकून राहणं. आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला ती आणि तो असे दोघेच दिसत असतात. पण ह्या आयुष्यात मात्र फक्त प्रेम असून चालत नाही. लढावं लागतं. कुणाशी? चला तर बघू एक अशीच मराठी लव्ह स्टोरी. ही प्रेमाची गोष्ट आहे. पहिल्या प्रेमाची. जे पाहिलं प्रेम विसरणं प्रत्येकासाठी अवघड असतं. पण काही गोष्टी देव आणि नशीब यावर अवलंबून असतात. सकाळचे 8:30 वाजले तशी आईने अमितला जोरात हाक मारून उठवले. अमित अजूनही झोपेतच होता, कारण एकतर रात्री झोप पूर्ण झालेली नव्हती. पण तशी अमितची स्वारी आज खुश होती. कारण आज अमितचा कॉलेजचा पहिला दिवस होता. आणि 10 वाजेपर्यंत त्याला कॉलेजला पोहोचायचे होते. त्याने लवकर आवरले आणि आईच्या पाया पडून अमित आदित्यच्या घरी पोहोचला. आदित्य म्हणजे आदी, अमितचा जिगरी मित्र. अमित आणि आदित्य दोघांनाही एकाच कॉलेजला ऍडमिशन मिळाली होती. आणि लहानपणापासून दोघे एकाच क्लासमध्ये होते. आधीही अमितची वाट पाहत होता. शेवटी त्यालाही कधी एकदा कॉलेजला जाईल असं झालं होतं. अखेर दोघे बाईक वरून कॉलेजला पोहोचले. पहिला दिवस असल्याने दोघांनाही कॉलेज कॅम्पस बघण्यात 1 तास गेला. नोटीस बोर्डवर क्लास नंबर बघून दोघे क्लास बघायला गेले खरे, पण एवढ्या मोठ्या कॉलेजचा पहिलाच दिवस असल्याने दोघांचाही जरासा गोंधळ उडालेला होता. शेवटी कसातरी क्लास सापडला आणि दोघे क्लासच्या दरवाजाजवळ पोहोचले. मे आय कम इन सर? अमितने विचारले. आणि दोघे क्लासमध्ये पोहोचले. क्लास संपल्यावर हळूहळू बाकीच्या मुलांशी दोघांचीही ओळख झाली. असेच 4-5 दिवस कसे गेले दोघांनाही कळले नाही. आज आदीला एक मुलगी दिसली. आदीच्या स्वप्नातली परीच ती. पहिल्याच नजरेत आदीला ती भावली. मग काय, अमितने आपल्या वहिनीची सगळी माहिती काढली आणि तिचं नाव प्रिया असल्याचं समजलं. मग काय, आदीला प्रियाच प्रिया दिसायला लागली. आदीने इंस्टाग्रामला प्रियाला रिक्वेस्ट पाठवली खरी, पण 1 आठवडा झाला तरी तिचा प्रतिसाद आलेला नव्हता. प्रिया तशी छान मुलगी होती. शांत स्वभाव आणि कुणाच्याही मनात भरावी अशीच प्रिया होती. आणि शेवटी इन्स्टावर प्रियाचा रिप्लाय आला. आदी आणि प्रिया आता मेसेजवर बोलायला लागले. मग व्हॉट्सअपवर बोलणं सुरू झालं. आणि मग एक दिवस आदीने तिला प्रपोज केलं. आदीचा स्वभाव पण प्रियाला आवडायला लागायला होता, म्हणून तिनेही आदीला होकार दिला. कॉलेजला पहिल्याच वर्षी दोघांचं जुळून आलं होतं. मग काय, दररोज कॅन्टीनवर कोल्ड कॉफी तर कधी क्लास बुडबुन गार्डन मध्ये फिरायला जाणं असं सगळं सुरू झालं. अमितची मदत आदीला आणि प्रियाला होत असे. कारण या दोघांना कुठेही जायचे असेल तर अमितची बाईक कामी येत असे. आदी आता एक क्षणही प्रियाशिवाय राहू शकत नव्हता आणि प्रियाही. पण शेवटी व्हायचे ते झाले आणि प्रियाच्या घरीही कुणकुण लागली. आणि प्रियाचं कॉलेज बंद झालं. मोबाईल पण बंद. आता मात्र आदीला काय करावं सुचतच नव्हतं. आता अमितला ही आदीची काळजी वाटायला लागली. तो आदीला धीर देत होता. पण काही झालं तरी दोघांचंही कॉलेजही पूर्ण झालेला नव्हतं आणि अभ्यासाकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं होतं. एक दिवस प्रियाने आदीला चोरून फोन केला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आदी खूप रडला आणि शेवटी फोन कट झाला. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. पण नियती समोर दोघेही लाचार होते. अमितने आदीला सांभाळून घेतले आणि आता आदीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. सगळं विसरून आदी अभ्यास करू लागला होता. पण तरीही एखाद्या संध्याकाळी निवांत एकटं असताना आदीला प्रियाची खूप आठवण येत असे. प्रियाही आदीच्या आठवणीत झुरत असे. तीही हताश झाली होती. दिवसामागून दिवस जात होते.
दोघांना दूर जाऊन आज जवळ 5 वर्ष झाली. प्रियाला मर्जी नसूनही लग्न करावं लागलं. आज आदी सक्सेसफुल आहे, पण जिच्यासाठी हे सगळं केलं ती मात्र आपली होऊ शकली नाही याची खंत आजही आदीला आहे. अमित ही इंजिनियर आहे आणि त्याच लग्नही झालं. आदीला मात्र आजही प्रेम म्हटल्यावर फक्त प्रियाच आठवते. प्रिया माझी झाली नाही म्हणून काय झाले, तिच्यावर प्रेम करण्याचा अधिकार मला आहे आणि मी नेहमी तिच्यावर प्रेम करत राहील, असंच आदी अमितला सांगत असतो. शेवटी म्हणतात ना, प्रेम म्हणजे प्रेम असतं. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.